नाव टाकलं, माननीय मुख्यमंत्री साहेब मुंबई. पत्रिका रवाना झाली. पाहता पाहता ती पत्रिका मुंबईला जाऊन पोहोचली. मुख्यमंत्री सकाळच्या वेळेला बाहेर बगीच्यामध्ये बसलेले होते. एक एक पत्रिका घेत होते, नाव वाचत होते, डस्टबिन मध्ये टाकत होते, नाव वाचत होते, डस्टबिन मध्ये टाकत होते. श्रीमंताच्या पत्रिका होत्या ना महाराज, वाचत होते. बस ही गरीबाची पत्रिका मुख्यमंत्र्याच्या हातामध्ये गेली. मुलाचं नाव वाचलं, मुलीचं नाव वाचलं. मुलीच्या नावाखाली ज्या वेळेला बापाचं नाव वाचलं ना गड्या, त्यावेळेला मुख्यमंत्र्याचे डोळे आता पाण्यानं भरून आले. पीए म्हणतोय, साहेब काय झालं? मुख्यमंत्री सांगताय, मित्र होता रे माझा, आम्ही एकाच बेंचवरती बसत होतो, एकाच डब्यामध्ये जेवण करत होतो. बस गरीब होता बिचारा, पुढचं शिक्षण नाही घेणं झालं त्याला. मी शिकत शिकत पुढे आलो, तो मात्र गावालाच राहिला. फार मैत्री होती आमची. पीएला सांगितलं, ही तारीख लक्षात ठेवायची आणि या तारखेचे माझे सगळे शासकीय कामं रद्द करायचे. आपण त्या दिवशी मी कुठल्याही मीटिंगला जाणार नाही, त्या दिवशी मी कुणाची भेट देणार नाही, त्या दिवशी फक्त आणि फक्त मला माझ्या मित्राच्या मुलीच्या लग्नाला जायचे. बस जिल्ह्याच्या कलेक्टरला बातमी देण्यात आली, मुख्यमंत्री साहेब येत आहे म्हणून. बस कलेक्टरला फक्त माहित होतं, साहेब कुठं जाणार आहेत आज. निघाल्या महाराज, हेलिपॅड तयार करण्यात आलं, हेलिकॉप्टर उतरलो, डब 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 करत हेलिकॉप्टर उतरलं महाराज. आणि त्या ठिकाणी साहेब आज कुणाचाही गुच्छ स्वीकारत नाही, साहेब आज कुणाचा हार स्वीकारत नाही, साहेब आज कुणाचं पत्र हातामध्ये घेत नाही, गाडीमध्ये चर्चा करण्यासाठी सुद्धा साहेब कोणाला घेत नाही. साहेब एकटे बसलेले. बस कलेक्टरची गाडी पुढे चालली, त्याच्या मागं काही मंत्र्यांच्या गाड्या होत्या, काही पोलिसांच्या गाड्या होत्या. त्याच्यामध्ये एक गाडी मुख्यमंत्री साहेबांची होती. खादी खाकी, खादी खाकी, खादी खाकी, एका मागे एक गाड्यांचा ताफा निघाला. कुठं जायचंय कुणालाच माहित नाही, एकट्या कलेक्टरला माहित होतं गाडी कुठं जायची. बस पाहता पाहता त्या खेड्या गावामध्ये गाड्यांचा ताफा पोहोचलेला आहे. कलेक्टर साहेबांची गाडी अशा अंतराने उभी राहिली होती की मुख्यमंत्री साहेबांची गाडी बरोबर रामभाऊच्या मुलीचं लग्न ज्या मंडपामध्ये आहे, गरीब आहे तो मंडप, गरीब आहे तो वऱ्हाडी, त्या बेतानं कलेक्टरची गाडी थांबली आणि अगदी गेट मध्ये मुख्यमंत्री साहेबांची गाडी थांबली. एक पीए उतरला, धावत धावत आला, गाडीचा दरवाजा उघडला, मुख्यमंत्री साहेब गाडीतून उतरले. येणारे जाणारे लोक तर नुसती पाहतच होते, आज या गावामध्ये नक्की काय घडतंय. पाहता पाहता मुख्यमंत्री साहेब खाली उतरले. गेटवरती कशाची गर्दी झाली म्हणून गुडघ्यापर्यंत धोतर आहे, रामभाऊची टोपी वाकडी आहे, कपाळाला मळवट भरलेला आहे. वर बाप आहे ना तो, आज मळवट भरलेला आहे. गर्दीतून वाट काढत 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 समोर आला आणि ज्या वेळेला आपल्या समोर मुख्यमंत्री साहेब पाहिले, डोळे भरून आले महाराज. मुलगी वाट लावत असताना तर त्याला ढोरासारखं रडायचंच होतं गड्या. पण मुख्यमंत्र्याला पाहिल्याच्या नंतर रामभाऊ मुख्यमंत्र्याच्या जवळ गेला. जशी सुदामाची आणि श्रीकृष्णाची भेट व्हावी तशी मुख्यमंत्री साहेबांची रामभाऊची भेट झाली. दोघही आता रडत होते. मुख्यमंत्र्याने आपल्या खिशातून रुमाल काढला, रामभाऊचे डोळे पुसले. रामभाऊ विचारतोय, साहेब इकडं कुठं आलात साहेब तुम्ही? साहेब तुम्ही रस्ता तर चुकला नाहीत ना? नाही रामभाऊ. अरे तू पत्रिका पाठवली होती मला मुलीच्या लग्नाची, खास तुझ्या मुलीच्या लग्नासाठी आलो. सगळे लोक पाहत होते. रामभाऊचे डोळे जसे पाण्याने भरलेले होते तसे प्रत्येक वऱ्हाडी मंडळीच्या डोळ्यामध्ये सुद्धा पाणी होते. साहेब एक साधं पत्र जरी तुम्ही पाठवलं असतं ना, तरी स्वाभिमानाने या सर्व मंडपातील लोकांना मी वाचून दाखवलं असतं, अरे मुख्यमंत्र्याचं पत्र आलंय मला. साहेब तुम्ही स्वतः आले. बस दोघही आता स्टेज कडे जातायत.